नेहमीच आपण बघितलंय, आता सुद्धा ते तंत्र आणि मंत्र दाखवावं लागेल। दुसऱ्या बाजूला स्वराज मडवी, अनुभवाची काहीच कमी नाही या स्वराज याच्याकडे। आता विघ्नेश आलाय, विघ्नेश मडवी आलाय। स्वराज मडवी हे आपण जर बघितलं तर यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्या समोर आपण बघतायत मिड ऑफ मध्ये आहेत। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील। बेस्ट ऑफ लक फॉर टीम। पहिलाच बॉल पडतोय आणि केत भोमटे स्ट्राइक इन कडे। ओ सरळ बॅटचा केला वापर, चेंडू करतोय हा वाईस सफर। वन बाउन्स ओव्हर द रोप, मिळते 4 धाबा स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से पार। और कभी कभी जो गेंद है वो भी मजाकिया मूड में आ जाती है, किसी के हाथ में भी नहीं आती और बाउंड्री लाइन के पार चली जाती है। इथे आपण बघितलं तर मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू केला होता। पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला होता, 4 धावा प्राप्त केल्यात। ह्या चेंडूवर लगेचच 1 धाव मिळाली, धावसंख्या पोहोचली ती 5 वर। पहिलं षटक सुरू आहे विघ्नेश मडवी। एक धारदार गोलंदाजी विघ्नेश मडवी याची नेहमीच बघितलंय। स्वराज मडवी विघ्नेश मडवी हे चांगली गोलंदाजी करत असतात। ऑन ड्राइव्ह केलाय, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, धाव घेण्याची घाई करत नाही बॅटर रवी वाघमारी। डॉट बॉल केल्यानंतर एक मानसिक दबाव सुद्धा येऊ शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर। दबाव ह्या शब्दाला मी नेहमीच म्हणत असतो की कुठेतरी ज्यावेळेस मैदानामध्ये उतरतायत तेव्हा एखाद्या कोपऱ्याला तुम्ही नेऊन ठेवा। ओ राइजिंग डिलिव्हरी, सरप्राइजिंग डिलिव्हरी, बॅटरला अचंबित करणारा चेंडू होता। सही कहा आपने, बॉल ने भी थोड़ा चकमा देकर बल्लेबाज को सीधी विकेट कीपर के हाथों में, इसी को कहते हैं कि सही मायने में गेंदबाजी। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा जर आपण बघितल्या तर त्या आहेत 5। शॉर्ट बॉल, आता मात्र रवीने आक्रमक रूप धारण केलंय, चेंडू हवेत होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय कावकनर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने। विकेटचं झाले पतन, पहिला धक्का, 1 गडी बाद, धाव संख्या 5। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर 1 बॉल बाकी है, क्षमा कीजिए गलती से मिस्टेक हो गई। 1 बॉल पहले ओवर की अभी शेष है, अभी 5 रन बन चुके हैं और 1 विकेट जो है वो लॉस हुआ है। अब दूसरे बल्लेबाज इस मैदान में आए हैं, तेजस, नाम भी अच्छा है तेजस। हमारे पास एक फाइटर प्लेन भी है, लड़ाकू जहाज, जिसका नाम है तेजस। वो जिस रफ्तार से अपनी गति से चलता है, अब देखना ये तेजस की रफ्तार क्या होगी इस मैच में। और आपने कहा है कि वो एक बहुत ही मशहूर किस्सा है कि जो जीता वही सिकंदर। मैं आपको बताना चाहता हूँ संदीप के सिकंदर जिनका नाम था अलेक्जेंडर, वो भी हारा था, वो हारा था पोरस के पास आके। इसलिए हमें यही नहीं कहना चाहिए कि जो जीता वही सिकंदर। सिकंदर अगर हारा है तो दूसरी टीम भी हमसे हार सकती है, या हम भी हार सकते हैं। इसी को ध्यान से देखते हुए अपने इस मैच का आनंद लीजिए, मजा लीजिए। अभी भी पहले ओवर की अंतिम गेंद शेष, तेजस ने आए हुए बल्लेबाज ओहो थोड़ा सा कंफ्यूज हो गए कि किस तरफ खेला जाए। पहले ओवर की समाप्ति के बाद 5 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे कहाँ हो? छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार। छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार। थैंक यू डीजे। हमारे डीजे मास्टर हिमांशु वो भी बिल्कुल यहाँ पे एक्टिव दिखाई दे रहे हैं। जैसे हम इशारा करते हैं डीजे तो हिमांशु एकदम एक्टिव हो जाते हैं और साउंड से सबको
खुशी यहाँ पे उत्पन्न पैदा कर रहे हैं, तो एक बार फिर हम हिमांशु का धन्यवाद करते हैं। और दूसरे ओवर की पहली गेंद लेकर आ रहे हैं गेंदबाज स्वराज मड़वी, बहुत अच्छे गेंदबाज हैं। अब देखना है इस मैच में किस तरह से गेंदबाजी करते हैं, क्योंकि सामने बल्लेबाज भी स्ट्रांग दिखाई दे रहे हैं। अंदाज देखिए इनका, लगता है कि पहली गेंद में एक बड़ा स्ट्रोक खेलने की फिराक में दिख रहे हैं। बहुत ही अच्छी गेंद चकमा देती हुई सीधा विकेट कीपर के हाथों में। दूसरा ओवर की पहली गेंद, दूसरा ओवर प्रगति पर। देखना होगा कि पहले ओवर में बहुत ही कम स्कोर बना है, सिर्फ और सिर्फ 5 रन। अब दूसरे ओवर में रन संख्या किस तरह से बढ़ाई जाती है, ये देखना भी यहां पे आवश्यक होगा। बहुत ही अच्छा शॉट था, लेकिन देखा जाए तो थोड़ा सा जोर कम लगा है, क्योंकि बल्लेबाज जिस तरह से खेलने के लिए एकदम से बाहर आ गए थे, मुझे तो लगता था कि ये छक्के का भी छक्का होगा, लेकिन थोड़ा सा जोर कम लगने की वजह से गेंद अंदर ही रह गई। स्कोर 1 रन के साथ ही संतोष करना पड़ेगा यहाँ पे। धावसंख्या 1 ने पुढे सरकल्यानंतर 6 झाले। दादा तेजस पुन्हा एकदा परतलेत मैदानाच्या दिशेने। पाहूया त्यांचा फिटनेस त्यांना योग्य ते साथ देईल काय। समोरच्या इन कडून स्वराज मडवी तयार। फुल पिच बॉल होता, आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट होता। पाहूया किती धाव मिळत आहेत। एकच धाव मिळाली। स्कोरिंग थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरला लेग बाईचा इशारा। एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा। टीमची रन संख्या आहे ती 7 धाबा। पूर्णतः बांधून ठेवण्याचं काम केलंय बैटरला। पूरी तरह से जकड़ दिया है बल्लेबाजों को गेंदबाजों ने। सही कहा आपने, अभी भी पूरी तरह से पहले ओवर में बांध के रखा था, दूसरे ओवर में भी उसी प्रकार देखिए फिर वही बॉल, अच्छी बॉल बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर के हाथों में। रन संख्या अभी भी 7 पर ही है। दूसरा ओवर प्रगति पर। दुसऱ्या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत। द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध सोनिका माता मालोडी बी असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय। यहाँ पे बल्ले और गेंद का बहुत ही अच्छा संघर्ष देखने को मिल रहा है। और ओहो, याच दरम्यान एक चांगला बॉल टाकला, लेग बाईचा इशारा आला, बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू आलाय। आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण चेंडूंची व्यवस्था आदरणीय सन्मान्य रुपेशजी काठे साहेबांनी या स्पर्धेकरता केलेली आहे। रुपेशजी काठे यांचा आम्ही आभार मानतो। यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्या ते श्री सोनिका माता मालोडे बी संघासोबत जुडले गेलेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। स्वराज गोलंदाजी मार्गावर आहे आणि धावसंख्या यावेळेला आहे ती 8 धावा। या षटकातील आता शेवटचा बॉल असेल स्वराज मडवीचा। डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे। वाईट बॉल, अतिरिक्त धाव जमा होतोय। धावसंख्या 9, टीम की रन संख्या 9 रन। दूसरा ओवर प्रगति पर। देखिए अभी तक तो देखा जाए तो गेंदबाज ही भारी पड़ रहे हैं, और मडवी जिस तरह से इन्होंने दूसरा ओवर अभी तक सिर्फ और सिर्फ 4 रन दिए इस ओवर में। पाहूया पुढचा चेंडू कसा असेल त्याचा। फुल टॉस बॉल, या चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर। पाहूया किती धाव वाहन करता हा चेंडू जातोय। षटकार आहे की चौकार आहे, व्हॉट हॅपन। निर्णय आमच्यापर्यंत लगेचच येईल। आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी आहेतच। काय घडलंय बघूया। चौकार आहे की षटकार आहे? षटकार। 6 धावांचा इशारा आलाय। षटकाराच्या मदतीनं 2 षटकांची झाली समाप्ती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 15 धावा। 15 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति भी हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन। देखा जाए तो 5 बॉल तक बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन लास्ट की बॉल में जो छक्का मारा उसने देखा जाए तो पूरे का पूरा उस ओवर का खेल बिगाड़ दिया। बल्लेबाज ने दिखा दिया कि ज्यादातर मुझे दबाव में आप नहीं रख सकते। आजचा दिवस जर आपण बघितलं तर मराठी भाषा दिन आहे आणि पाजी ह्याने एक विनंती असेल की एखादं मराठीतील वाक्य आपल्या मुखातून होऊन जाऊ द्या। मी
सगळे फलंदाजांना एक सांगतो मी, तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाउंड्री मारू शकत नाही. मराठी भाषा दिन खऱ्या अर्थाने आज साजरा केला जातोय. सुरुवातीला आपण जर बघितलं तर 2013 पासून हा मराठी भाषिक दिन साजरा केला जातोय. 27 फेब्रुवारी म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज सरांचा जन्मदिवस आहे. विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांची आठवण लगेचच मला आज आली. वळूया मॅच कडे. विघ्नेश आलाय गोलंदाजी मार्गावर. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. फेकी येण्याआधी एक धाव मिळाली. स्कोर लेग मधून चांगला थ्रो होतो. एकच धाव. धाव संख्या झाली आहे ती 16 धावा. 16 रन बन चुके हैं. धीरे धीरे दोनों बल्लेबाज रन संख्या को बढ़ाने की पूरी तरह से कोशिश में लगे रहेंगे, क्योंकि पहले ओवर में 5 रन मिले थे, दूसरे ओवर में 10 रन, दोनों मिला के 15 रन हुए थे. मुझे लगता है ये चाहेंगे इस ओवर में कम से कम 15 से 20 रन बनाए जाए. आणि विघ्नेश मडवी जर आपण बघितलं तर एक यंग टॅलेंट आहे, युवा खेळाडू आहे. तो त्याच्या उंचीचा फायदा सुद्धा उचलत असतो. विकेटवर धारदार गोलंदाजी तो करतोय. बॅटरला प्रश्नामध्ये टाकत असतोय. त्याच्याच हातामध्ये आता चेंडू आहे. धाव संख्या 16. स्ट्रायकिंग कडे तेजस उंडरे, एक नामवंत खेळाडू आहे टेनिस विश्वातील. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. वाईड यॉर्कर यावेळेला हाताळला विघ्नेशने. बघा त्याची कला आहे. खूपच चांगला यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. तेजस, आपको अपने नाम के अनुरूप ही बल्लेबाजी करनी पड़ेगी. जैसे तेजस की फाइटर प्लेन जो है उसकी रफ्तार कम से कम 2000 किलोमीटर के ऊपर है, उसी तरह से आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी ताकि रन संख्या तेजी के साथ बढ़ाई जा सके. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शपलून काढायचं होतं. अपील जोरदार केलंय आणि पंचांनी ते अपील फटाळून लावले. हा डॉट बॉल. दबाव, दडपण सर्व काही पाहायला मिळतंय या षटकामध्ये. तेजस ह्या इनिंग मध्ये 4 चेंडू ते डॉट खेळलेत. 1 षटकार खेचलाय. 6 धावा त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये फक्त 6 धावा त्याने बनवलेत. धाव संख्या आहे ते 16 धावा. 2.3 बॉलची समाप्ती. 5 षटकांचा हा मॅच होतोय. पुढील मॅचची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. अधिकृत अशी माहिती आमच्यापर्यंत दिली जाईल. लाईन प्रमाणेच मॅचेस असतील की पहिला हाफ क्लिअर केला जाईल या संदर्भात आम्ही सूचना तुम्हाला देतोय. स्वयंभू पायगाव आणि श्री सोनिका माता मालोडी ए असा तो मॅच असेल. आता इथे विकेट मिळू शकते. तेजस्वी विघ्नेश मडवी यांनी पुन्हा एकदा सफलता दाखवली. एक चांगला चेंडू टाकला बॅटर करता. विकेटचं झालंय पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 16. डीजे कल हमारे देवों के देव महादेव बम बम भोले महाकाल जी का दिन था. उस दिन को सभी लोगों ने यहाँ पे एंजॉय किया है. बहुत बहुत शुभकामनाएं. भगवान भोलेनाथ की कृपा आप पर हमेशा ही बनी रहे. वळूया मॅच कडे. 2 धक्के लागल्यानंतर धाव संख्या आहे ते 16 धावा द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची. आता नवीन बॅटर गेलेत स्वप्नील मुकादम. खरं तर बॅटिंग लाईनअप मध्ये 2 सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील मुकादम सुद्धा येऊ शकतात. त्यांचे चांगले टॅलेंट आहे. चांगले तंत्र सुद्धा त्यांचे फलंदाजीमध्ये आहे. लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा चांगले बॅटिंग त्याने केलंय. आणि आता टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा त्याचा बोलबाला आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलाय. हो, राईस झालाय चेंडू. गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर उसळी घेतोय आणि उसळी घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धाव संख्या या षटकामध्ये फार कमी आलंय. 5 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केले विघ्नेश मडवी या गोलंदाजाने. धाव संख्या आहे ती 16 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. लास्ट डिलिव्हरी इन द 3rd ओव्हर. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. थ्रो येण्याआधी 1च धाव. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची धाव संख्या झाली आहे ती 17 धावा. ये अच्छा ओव्हर घटा आहे.
इस ओवर में केवल 2 रन खर्च किए और एक सफलता हासिल की गेंदबाज विघ्नेश मड़वी ने। सही कहा आपने, बहुत ही अच्छी गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। 2 रन दिए और 1 विकेट भी हासिल किया। अगर उसका स्पेल देखा जाए तो 2 ओवर उन्होंने डाले हैं, 7 रन खर्च करके 2 विकेट भी हासिल किए हैं। बेहतरीन प्रदर्शन इस टूर्नामेंट में हम देख रहे आरएल ट्रॉफी खार्डी 2025 का ये शानदार आयोजन। सही कहा आपने, दो ओवर का स्पेल, बहुत ही अच्छी गेंदबाजी। दोनों ही ओवर में 1-1 विकेट मिला और 1 ओवर में 5 रन दिए और 1 में 2 रन दिए। अभी भी लगता है कि 1 ओवर इनसे और शेष करवाया जाएगा। 2 ओवर का ही कोटा है इसके लिए, उसके 2 ओवर खत्म हुए। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जर आपण बघितलं तर ते आहेत 17 धावा। विशाल गोलंदाजी मार्गावर येत आहेत। विशाल रावते यांच्या हातामध्ये आपल्याला चेंडू बघायला मिळतोय। विशाल मडवी हे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये उभे आहेत। यष्टांच्या पाठीमागे रुपेशजी काटे उपस्थित आहेत। त्यांनी या स्पर्धेकरता चेंडूंची व्यवस्था करून दिले। आरएल ट्रॉफी खार्डी 2025 मध्ये त्यांचं हे चांगलं योगदान। चांगला स्लॉक केलाय, स्लॉक स्वीपचा फटका। काय घडलंय? यस, व्हॉट हॅपन? धावा पळून पूर्ण करायच्या होत्या आणि बघा, दुर्भाग्य म्हणावं लागेल, दुर्दैव म्हणावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं। 6च असते या विद्युत प्रवाहाच्या आपल्या तारेभरा चेंडू आदळतोय। एकदा मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 18। रन संख्या यहाँ पे तेजी के साथ बढ़ानी पड़ेगी, क्योंकि अभी 2 ओवर जो है वो शेष हैं। उसमें भी एक पुढचा बॉल आता प्रॉपर टायमिंग नव्हतं, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय। 1 धाव तर मिळाली एका धाव्याच्या मदतीनं, धावसंख्या 19। इससे पहले पहली गेंद पे जोरदार प्रहार किया था बल्लेबाज ने, लेकिन वहां पे 6 रन नहीं मिल पाए बल्लेबाजी करने वाली टीम को। सही कहा आपने कहा था दुर्भाग्य, लाइन की वजह से ऊपर जो है 440 वोल्ट की जो है वायर लगी हुई है, उसकी वजह से गेंद ऊपर जा ही नहीं सकी। उस करंट ने नीचे गेंद को फेंक दिया। और आता इथे मात्र 4 धाव मिळत आहेत। बघितलं आपण तर लॉंग लेग रिझन मध्ये कलात्मक फटका पाहायला मिळतोय बॅटर स्वप्नील मुकादमचा। चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 23 धावा, 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। पूर्णांक 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23 धावा। पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता। विशाल रावते यांनी त्याची कला दाखवली, एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून संघामध्ये जागा मिळतोय विशाल रावते या खेळाडूला। 4 बॉल मध्ये खर्च केल्यात 6 धावा, धावसंख्या 23। स्वप्नील मुकादम यांनी याआधी एक चौकार आपल्याला खेचताना बघितला आपण। जुना खेळाडू आहे, रन मशीन आहे या टीमची। आता बॅटचं एज रुपेश काटी यष्टांच्या पाठीमागे कोणतीच चूक करत नाही। विकेटचं पतन, विशाल रावते याला मिळते सफलता। 3 गडी बाद, धावसंख्या 23। आता सगळ्यात विस्फोटक खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये, धरम भोईर। सर्वात विस्फोटक आणि आय थिंक द ग्रेट मराठा जुचंद्र टीम मध्ये सर्वात महागडा खेळाडू आहे। आता बघूया आपला संघाकरता तो नेमकं काय करतोय। मॅच झालाय नरम, काय या मॅचला करेल गरम हा धरम?
5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 23. धरम भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि समोर विशाल रावते. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा पंच विशाल पाटील यांच्याकडून आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत. 24 इज द स्कोर. चौथ्या षटकातील अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. बहुत कम स्कोर है. दोनों बल्लेबाजों को अभी फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धरमने चेंडूला पाठवून दिलंय. 1 धाव तो पूर्ण करतोय. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 गडी बाद 25 रन अब तक. 4 ओवर की समाप्ति के बाद 25 रन. स्कोर को बढ़ाने के लिए अभी भी 2 ओवर यहाँ पे 1 ओवर शेष है. दोनों बल्लेबाजों को चाहिए अभी आर पार की लड़ाई लड़नी होगी ताकि इस मैच में अगर बने रहना है, नहीं तो ये वन साइड मैच हो जाएगा. अगर बचे हुए 1 ओवर में कम से कम 15 के ऊपर रन आपको बनाने चाहिए, तब जाके आप इस मैच में लड़ने की क्षमता आप में आएगी. योग्य तो अंदाज व्यक्त केलाय जीवन शर्मा यांनी की शेवटच्या एका षटकामध्ये 15 धाबा तरी आलं पाहिजे. आणि अशा वेळेस विशाल मडवी गोलंदाजी मार्गावर आलेत. ते सुद्धा जुने जाणते खेळाडू आहेत, स्टार आहेत या टीमचे. चमकदार कामगिरी आपल्या टीम करता ते करत असतात. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 15 धाबा तरी आल्या पाहिजेत. द ग्रेट मराठा चुचंद्र टीम सध्या स्ट्रगल करते धावा बनवण्यासाठी आणि ह्या षटकामध्ये त्यांचा स्ट्रगल थांबू शकतोय. मोठा फटका खेचलाय. चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सरळ 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 6 धाबा. सिक्सर. रोहित in the make. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात ते 31. टीम की रन संख्या 31 रन. सही कहा आपने. मैच था नरम और धर्म ने कर दिया इसे गर्म. जैसे होती है ना हॉट सीट, केबीसी की हॉट सीट. यहाँ पे विकेटें भी देखिए, विकेटों का जो रंग है वो रेड दिखाई दे रहा है. रेड मतलब खतरा. तो ये बल्लेबाज अभी एकदम खतरनाक रुख देखिए इनका. अभी अगली बॉल पे किस तरह से प्रहार करते हैं देखिए. पुढचा बॉल. बॅटचा आतील कडा चाटून हा चेंडू आला यष्टीरक्षकाच्या पाठी मागे. आता सुद्धा तयारी होती मोठा फटका खेळायची धरमची. 1 धाव मिळाली. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर धावसंख्या पोहोचली आता 32 वर. 4 चेंडू शिल्लक आहेत. जसं आपण म्हटलं की 15 धावा तरी यायला पाहिजेत शेवटच्या 6 बॉल मध्ये. 7 धावा तर आलेत 2 चेंडूंमध्ये. म्हणजेच उर्वरित 4 चेंडूंमध्ये 10 धावा येऊ शकतात. आ सकती है, ऐसी बात नहीं है. मैंने आपको बोला था ना 15 रन के ऊपर इस ओवर में बनाने चाहिए. 7 रन तो आ चुके हैं 2 बॉल में. अभी 4 में कितने बनेंगे ये देखना बाकी अभी. अनिकेत स्ट्राइक इन कडे होता. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळतोय आणि यष्टीरक्षक लगेचच हा झेल टिपतोय. विकेटचं झाले पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 32. न्यू बॅटर इन प्रणय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 3 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 32. 4 गडी बाद ही स्थिती आहे द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची. प्रणय सुद्धा षटकार ठोकण्यामध्ये माहीर आहे. बघितलं तर प्ले डाऊन स्वरूपात प्रणय परतीचा प्रवास करतायत. विकेट डाऊन. 32 वर 5वा धक्का. आता मॅच मध्ये पलटवार केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने आणि काय चांगली वापसी विशाल या गोलंदाजाची. गॉन.
गोडी जमली ग अशी सुतावती टिकली तुझी माझी गोडी जमली ग 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32, 5 गडी बाद। अभी लग रहा है कि पूरी तरह पगड़ा भारी है फील्डिंग करने वाली टीम का। सही कहा आपने, अब तक तो इस पहली पारी में गेंदबाजों का ही पलड़ा भारी दिख रहा है। अभी भी 2 गेंदें शेष हैं, 2 गेंदों में विकेट हॅट्रिक वर गोलंदाज झालेत ते म्हणजेच विशाल मडवी। काही पहिली विकेट हॅट्रिक साधली जाईल काय? अमित दुधनाथ स्ट्राइकिंग कडे मोठा फटका खेचायचा होता अमितला आणि त्याने तो खेचला, मिड विकेटच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळते 4 धावा, चौकार। DJ Sandy in the mix Sandy धावसंख्या ज्या वेळेला पोहोचली ती 36 वर। 36 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर आता शेवटचा बॉल आहे अमित दुधनाथ करता। एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल तर षटकार किंवा चौकारच ठोकावा लागेल। धावसंख्या 36। ओ चांगलं रीड केलं नव्हतं या चेंडूला, 1 धाव तर मिळेल। मिडविकेट मधून थ्रो येण्याआधी दुसऱ्या धाबे करता बॅटर अमित दुधनाथ धावतोय, पाहूया कशा प्रकारची ही फेकी राहते। 2 धावा पूर्ण केल्यात, तिसरी धाव घेताना विकेटचं पतन होतोय, म्हणजेच पहिल्या डावाची समाप्ती। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 38 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर। 39 धावसंख्येचं टार्गेट असेल, 39 इज द टार्गेट। 39 धावा जिंकण्याकरता श्री सोनिका माता मालोडी बी संघाला हे टार्गेट आहे, 39 इज द टार्गेट। टॉस आपण करून घेऊया, स्वयंभू पायगाव विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी ए असा तो मॅच असेल। दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस साठी या। श्री सोनिका माता मालोडी ए विरुद्ध स्वयंभू पायगाव, दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे आपण टॉस साठी या। श्री सोनिका माता मालोडी ए टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज आहे, स्वयंभू पायगाव टीमच्या कॅप्टनने या। चला एक शॉर्ट ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा चर्चा करता येऊया। ऐकूया सुमधुर गीत। आपण बघतायत आरएल ट्रॉफी खार्डी 2025। पारू नेसली गो नवा सारा, विसावची पारू नेसली गो नवा सारा। चल गो पारू दरियाचे जेला, चल गो पारू दरियाचे जेला। Thank you very much. Thank you so much, DJ हिमांशु। टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल। स्वयंभू पायगाव विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी ए या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल। दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस साठी या। श्री सोनिका माता मालोडी ए टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत। स्वयंभू पायगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या। दोन्ही टीम दरम्यान तो पुढील मॅच असेल। नुकताच पहिला डाव संपला। पहिल्या डावामध्ये बॅटिंग लाईनअप आपण बघितली, अनिकेत आणि रवी यांनी डावाची सुरुवात केली। दोघांनी चांगली भागीदारी केली नव्हती,
त्यामुळेच घसरगुंडी होताना दिसली. मधल्या फळीमध्ये स्वप्नील, तेजस, धरम यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 38 धावा. 39 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि त्यात पाठलाग कसा केला जाईल त्याची चर्चा तर आपण करणार आहोत. 39 रनों का लक्ष्य रखा गया है, 39 रनों का लक्ष्य रहेगा. रणनीति क्या रहेगी? यही तो देखना पड़ेगा क्योंकि रन संख्या कोई ज्यादा 38 धावा झालेत. प्रणय, चेंडू पुरवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. छोटे से लक्ष्य को कैसे ये बचाते हैं इस मैच में विजय प्राप्त करने के लिए, ये अभी गेंदबाजों के ऊपर निर्भर करता है कि बल्लेबाजों को कैसे रोका जाए, क्या रणनीति अपनाई जाए इन बल्लेबाजों के सामने कि ताकि ये लक्ष्य जो है ये असंभव सा लक्ष्य बना दिया जाए. अगदी बरोबर आपण या ठिकाणी वर्णन केलं. आता नवीन जे बॅटर आपण बघतोय, 2 प्रारंभिक फलंदाज रुपेश काठे गेलेत आणि त्यांच्या सोबतच हर्षद हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आज मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतोय. पूर्वी 1 मे रोजी आपण हा दिन सुद्धा साजरा करत असत, मराठी भाषा राज्य दिन. आणि आता मराठी भाषा दिन म्हणून आजचा दिवस 27 फेब्रुवारी खऱ्या अर्थाने कविवर्य कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या मुळेच हा दिन साजरा केला जातोय. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कविताखंड, साहित्य, लेख, त्यामुळेच हा दिवस जर आपण बघितलं तर 27 फेब्रुवारीचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातोय. 27 फेब्रुवारी 1912 साली जन्मलेलं हे व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्याकरता मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर सुद्धा केला जातोय. आपली राज्यभाषा आहे मराठी आणि आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी. मॅच कडे होऊया. 39 धावसंख्येचं टार्गेट. पहिले षटक टाकण्याकरता चेतन, चंद्रपाडा एक्सप्रेस रुळावर येईल काय? पहिलाच बॉल क्रॉस बॅट टेकायचा होता, चेंडू हवेत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये झेल ड्रॉप होतोय. अमितने प्रयत्न केलेत परंतु प्रयत्न त्याचे कमी पडले. 1 धाव मिळाली. यहाँ पे कैच ड्रॉप होना यानी कि क्या? कैच ड्रॉप होना मतलब बहुत ही नुकसानदायक साबित हो सकता है क्योंकि देखा है कि जिस बल्लेबाज का कैच छूटता है वो आगे जाके इस मैच में भारी पड़ जाता है. देखना होगा कि दोबारा इस बल्लेबाज को कैसे फिरक में लिया जाए. पुढचा बॉल. ओहो, चेंडू हवेत आहे आणि गणेश साटम कोणती चूक करणार नाही. विकेटचं पतन झालंय. हर्षद याला गोल्डन डकचा शिकार केला गेलाय. गॉन. की बस्ती में दिलदार बड़ा वो हस्ती है, दिलदार बड़ा वो हस्ती है, दिलदार बड़ा वो हस्ती है. लाइट डैशिंग ब्रांडेड रहता रे, कोई नहीं उसके टक्कर में. कालच्याच दिवसांमध्ये त्यांनी अर्धशतक पूर्ण केले होतं. 50 रन बनवले होते. आता मात्र 50 मधले ते 5 बाजूला काढले आणि या मॅच मध्ये त्याला 0 वर परत पाठवलंय. एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू होता. त्याची विकेट्स फार महत्वाची होती. इथे जगदीश मुकादम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. कविवर्य सुरेश मुकादम यांचे बंधू आहेत, विकास मुकादम यांचे बंधू आहेत. इथे दाखल झाले जगदीश मुकादम. वेलकम. धावसंख्या धावफळकर आहे ती 1. हर्षद बाद केलंय, हर्षदला बाद केलंय. चांगला चेल गणेश साटमचा. कारण चॉन्टी रोड्स मी त्यांना म्हणत असतोय, द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचा, तो इथे कामी आलाय. स्विच हिट, काम फिट, स्क्वेअर स्टडमॅन पट्ट्या बाहेर. थेट 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 6 धावांची भेट. सिक्सर.
जी कभी कोई कभी कभार ऐसे स्ट्रोक हमें देखने मिलते हैं। टीम की रन संख्या इसी के साथ 7 पर पहुंची है। 7 रन बन चुके हैं पहले ही 3 गेंदों में। सोचा समझा बहुत ही अच्छा ही जानदार शॉट था 6 रन के लिए। बल्लेबाज देख रहे हैं कि रन संख्या ज़्यादा तो नहीं है, लक्ष्य जो है इतना बड़ा भी नहीं है। अगर लंबा शॉट आता है, अगर अच्छी बॉल पे खेला जाए, अगर देखा जाए तो बॉल ज़्यादा ही बेहतरीन है, उसको छोड़ दिया जाए, एक एक दो दो रन लेके। तीन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7 धावा। जिंकण्याकरता 39 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि प्रत्युत्तर देत असताना एक सिचिटचा फटका विशाल रावते यांनी खेचलाय। धावसंख्या पोहोचली 7 वर। अजून 32 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या चेंडूंमध्ये। 32 धावा बनवायच्या आहेत। चांगले गेम प्लॅनिंग आहे प्रत्युत्तर देत असताना श्री सोनिका माता मालोडी बी संघामध्ये जे आपण पाहिलंय। तितकीच चांगले क्षमता असलेले गोलंदाज पाहायला मिळत आहेत द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्ये। क्या लग रहा है आपको, आप द ग्रेट मराठा जुचंद्र टीम के गेंदबाज वापस ही करके देंगे? देखिए कभी कभी क्या लगता है कि जब भी गेंदबाज को शॉट पड़ता है उसके बाद वो रणनीति बनाने की तैयारी में लग जाता है कि इस बल्लेबाज को अभी हमें रोकना है, और किस प्रकार रोकना है शायद उसी की चर्चा वार्तालाप ये प्लेयर आपस में मिलकर कर रहे हैं। द ग्रेट मराठा टीम के सदस्य जो है। देखिए अभी अगली बॉल पे क्या रणनीति होगी उसी के ऊपर डिस्कस पूरी टीम एक साथ जमा हो चुकी है। खाली विकेट कीपर है वो थोड़ा अलग खड़े हुए हैं। यस, यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघितलं आपण या आधी आता अंकित पवार तिथे फिल्डिंग करतायत। खऱ्या अर्थाने तेजस वापसी करतील असं वाटलं नव्हतं, परंतु विश्वास प्राप्त केलाय। आत्मविश्वास असल्यानंतर सर्व काही शक्य आहे। तेजस गेट वेल सून अजून बरे व्हा। एक चांगला क्रिकेटर तेजस आपल्याला पाहायला मिळतोय। तीन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7। गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे चेतन। चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने तो ओळखला जातोय आणि यंदा काय सुरुवात केलंय चेतनने। प्रत्येक मॅच मध्ये त्याने विकेट घेतलेत आणि कमीत कमी धावा दिलेत। सपोर्ट्स करा, तुमचा दोन्ही टीमचा सपोर्ट्स आम्हाला पाहिजे। मितेश शिंगोटे सुद्धा चर्चा करताना दिसत आहेत। रवी वाघमारे, स्वप्नील मुकादम, अमित दुधनाथ, अनिकेत भोमटे हे सर्वजण एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत। धरम भोईर एक षटकार पहिल्या इनिंग मध्ये धरम याच्या बॅट मधून आला होता। तेजसने सुद्धा एक षटकार खेचलाय। अंकित पवार हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत। जबरदस्त विस्फोटक खेळी ते साकारत असतात, परंतु त्यांना बॅटिंगची संधी फार कमी मिळत असते, कारण इतर सुद्धा चांगले बॅटर आहेत। तसेच एक खेळाडू आणि एक स्पर्धा मागच्या 10 ते 15 स्पर्धांमध्ये फक्त क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये बघितलंय आपण ते गणेश साटम यांना। समालोचक मित्र आहेत आमचे अक्षयजी साटम, नेहमीच आम्हाला चांगलं प्रेम त्यांच्याकडून मिळत असतं आणि त्यांचे बंधू गणेश साटम प्लेइंग 11 मध्ये आहेत, फिल्डिंग करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत। द ग्रेट मराठा जुचंद्र टीम मधून ते खेळत आहेत। या मॅच कडे अजून जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता। गोलंदाज चेतन मात्र तयार। चंद्रपाडा एक्सप्रेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता। स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावतोय। विकेटचं पतन गॉन। Out.
विशाल राउते, बड़ी मछली जाल में फंसी। जैसे कि आपने कहा जूचंदर और एक्सप्रेस ने अपने नाम के अनुरूप ही प्रदर्शन किया, बहुत ही शानदार विकेट लिया है। अब जैसे कि मैंने आपको बताया था कि बल्लेबाजों पर अंकुश लगाने के लिए पूरे के पूरे फील्डर कुछ यहाँ पे डिस्कस कर रहे हैं, शायद लगता है उसी के डिस्कस का फायदा यहाँ पे इनको मिला है। अभी भी एक बार फिर सभी प्लेयर इकट्ठे हुए हैं, देखना होगा कि आगे की रणनीति क्या होगी। पुढची काय रणनीती असेल ती आपल्याला लगेचच आपल्या डोळ्यासमोर येईल, कारण 4 बॉलमध्ये 7 धाबा खर्च करत 2 विकेट मिळवलेत चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रेने। आता गोलंदाजी मार्गावर तर चेतन आहे, नवीन बॅटर आलाय क्रमांक 4 वर पूर्वेश, एक युवा खेळाडू आहे, चांगलं तंत्र शुद्धता त्याच्यामध्ये आपण बघितलंय, चांगले शॉट सिलेक्शन असतं, फटक्याची योग्य ती निवड तो करत असतोय आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केले गेले। चंद्रपाडा एक्सप्रेस जितकी वेगाने चालेल ना तितका फायदा होईल फिल्डिंग करताना द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला। दोन्ही टीम चांगल्या वजनदार आहेत। अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, धावाची संधी, ओ हो हो हो, प्रणय याच्या हातामध्ये चेंडू बसला नव्हता, अन्यथा ही धाव बादच्या स्वरूपात विकेट पळाली असती। अच्छी फील्डिंग आपने देखी पाजी। सही कहा आपने। हे प्रभु हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हो गया। अच्छा यहाँ पे मौका था, अवसर था रन आउट करने का, लेकिन कुछ परेशानी कुछ मुश्किल में यहाँ पे नजर आ गए हमारे विकेट कीपर। कोई बात नहीं, मौके बार बार मिलते रहेंगे, प्रयास करते रहिए, सफलता अवश्य मिलेगी। क्या बात है, प्रयास हर एक ने करना ही चाहिए। पहिले षटक सुरू आहे, धाव संख्या आहे ती 8। पुढचा बॉल फुल पिच बॉल होता, ऑन ड्राइव्ह केलाय, काव कॉर्नर रिझन मध्ये चेंडू वळतोय, एक धाव पूर्ण केली रुपेश काठे यांनी स्वतःकडे स्ट्राइक ठेवली, एक धाव ते पूर्ण करतायत। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिले षटक संपल्यानंतर धाबा लागल्या जातात, धाव पळकावर त्या 9 धाबा। आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे। 24 गेंदों में चाहिए 30 रन। 24 बॉल में 30 रन देखा जाए तो कोई असंभव सा लक्ष्य नहीं है, पूरा किया जा सकता है, लेकिन धैर्य जो है, धैर्य के साथ संयम के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी। जरूरी नहीं है कि हर शॉट को लंबा खेला जाए, एक एक 2-2 रन भी लेंगे तब भी इस मैच पर विजय हासिल कर सकते हैं, विजय प्राप्त कर सकते हैं। परंतु वापसी पुन्हा करावे लागेल गोलंदाजांना। जशी धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये व्हायला हवी होती तशी झाली नसली तरी आता पुढचा येणाऱ्या गोलंदाजाने चांगलं काम करायला पाहिजे। तो गोलंदाज अमित दुधनाथ असेल की दुसरा कोणी असेल, अमित दुधनाथ याच्यावर जबाबदारी दिलंय कमी धावा देण्याकरता। अमित दुधनाथ। सही कहा आपने संदीप के गेंदबाजों को थोड़ी सी और मेहनत करनी पड़ेगी, क्योंकि लक्ष्य जो है वो आसपास का ही है, इसलिए जितना मेहनत करेंगे बल्लेबाज को आप फिरकी में डालिए, चकमा दीजिए, विकेट लीजिए, तभी आप भी इस मैच में बने रह सकते हैं। खरोखरच या टीमला घडवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच श्री मोहन रवींद्र पाटील, एक महाराष्ट्रातील नामवंत समाजसेवक। कुठेही जा त्याच्या नावाची चर्चा ही होतच असते, कारण कार्यच त्याने इतकं चांगलं केलंय। तसेच या टीमला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। खेळाडूंना पाहिजे ते देण्याची भूमिका नेहमीच द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा समाजसेवक महाराष्ट्रातील नामवंत मोहन रवींद्र पाटील साहेबांची असते आणि कदाचित या मॅचला ते पाहत असतील। व या मॅच कडे अमित तयार। फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता, खाली ठेवलं चेंडूला, डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळाला। एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं, धाव संख्या झाली आहे ती 10 धाबा। 23 चेंडू मध्ये आता जिंकण्याकरता 29 ची गरज आहे। पुढचा बॉल अमित टाकण्याकरता तयार आहेत, विकेट हवा आहे सध्याच्या घडीला। लेफ्ट आर्मचा मारा, चेंडू हवेत आहे, हा झेल होण्याची शक्यता। कॅचेस विन द मॅचेस। तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय आणि याच बरोबर परतीचा प्रवास होतोय। उजव्या हाताचा बॅटर पूर्वेचा, विकेट डाऊन, 3 गडी बाद, धाव संख्या 10।
3 प्रयास के बाद ये कैच मिला फील्डर चेतन म्हात्रे को। मैंने आपसे पहले भी कहा था संदीप के प्रयास करते रहिए, सफलता अवश्य मिलेगी। कब तक भागेगी, कभी ना कभी तो हाथ में आएगी। वही हुआ है कि यहाँ पर प्रयास करते रहे और एक विकेट इन्होंने सफलता के रूप में हासिल किया। आता दबाव टाकला जाऊ शकतोय प्रत्युत्तर देणाऱ्या संघावर। यहाँ पे गेंदबाज अपना प्रभाव छोड़ते हुए बल्लेबाज के ऊपर, अभी तक जो है गेंदबाजों का पलड़ा थोड़ा दिख रहा है कि भारी है, लेकिन आगे बल्लेबाज क्या करते हैं गेंदबाज के प्रतिकार में ये देखना अभी बाकी है। मैच बाकी है, गेंद बाकी है और अभी दर्शक भी यहाँ पे बहुत बाकी हैं। कुशल तयार। ओ बघितलं तर फुल टॉस बॉल होता, काय घडलं पाहूया। एक धाव मिळाली बॅटच्या मदतीनं, ही एक धाव मिळत आहे। बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये अंकित पवार चांगले फिल्डिंग करतायत। एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11 धावा। 39 लक्ष होतं, 11 धावा चाललेत। म्हणजेच अजून आपण जर विचार केला तर 28 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये। 28 धावांची गरज आहे। 28 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन। 28 धावांची आवश्यकता। मॅच बनवलाय गोलंदाजाने, करामत करायला लावली आहे या मॅच मध्ये। ओ गुड बॉल, चांगली क्वालिटी, चांगला दर्जा पाहायला मिळतोय। गोलंदाज अमित दुधनाचा वेग भन्नाट होता, तितकंच चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं। धावसंख्या आहे ती 11 धावा। 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 बॉल मध्ये फक्त खर्च केले 2 धावा। अमित यादव दुधनाथ हे टोपण नाव या खेळाडूचं। संदीप, संभव सा दिखने वाला जो लक्ष्य है उसे असंभव बनाने के लिए पूरी तरह से प्रयासरत हैं यहाँ पे हमारे गेंदबाज। अगली गेंद लेके अमित। फुल टॉस बॉल होता, चेंडू हवेत आहे। उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास तर केला जाईल काय? चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर, डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर, चेंडू सीमारेषे पार। मिळता धावा 4। आरएल ट्रॉफी कार्डी 2025 मधील शानदार, दमदार, दिमागदार चौकार। हिमांशु 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे। धावसंख्या झाली आहे ती 15 धावा। टॉस साठी आता कुठलाही विलंब करू नका। स्वयंभू पायगाव विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी ए असा तो मॅच असेल। दोन्ही कॅप्टन त्वरित या, टॉस आपण करून घेऊया। इस चौके की मदद से बल्लेबाज अपने ऊपर आए हुए दबाव को हटाने का पूरा प्रयास कर रहे हैं। देखना होगा कि धीरे धीरे, अभी मुझे लगता है कि गेंद और जो बल्ले का एक संघर्ष है और ही शानदार होने वाला है, क्योंकि अभी भी 3 ओव्हर जो है अभी शेष है। 19 चेंडूंमध्ये पाहिजे तर 24 धावा। हे पॉवर प्लेचं षटक आहे। 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर होते आणि त्यामुळेच हा झेल झाला नाही। अन्यथा हे तिसरे षटक असतं तर झेल जरूर झाला असता रुपेश काटे या खेळाडूचा। पुढचा बॉल वेगवान चेंडू होता, बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळायचा होता। चेंडू स्क्वेअर थर्ड मॅन रिजन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळते धावा 4। चौकार। षटकाची झाली समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 19। 18 बॉल 2 षटकांमध्ये 19 धावा झालेत। आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे। 18 मध्ये 20 ची गरज। चला टॉस साठी या। 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे श्री सोनिका माता मालोडी बी टीमला। आता असं वाटतं की इथे वर्चस्व निर्माण केलं, दबदबा निर्माण केलंय प्रत्युत्तर देत असताना श्री सोनिका माता मालोडी टीम ने। सही कहा आपने। जो अभी इस
दूसरे ओवर में 2 जो चौके लगे हैं उसमें पूरी तरह से दबाव से बाहर आ गए हैं बल्लेबाज, क्योंकि इनको मालूम है कि 3 ओवर में अभी 20 रनों की आवश्यकता है और वो लक्ष्य जो है ज़्यादा असंभव नहीं है, धीरे धीरे खेल के भी उस लक्ष्य को प्राप्त किया जा सकता है। यस, लगेचच ते लक्ष मिळू शकतं, परंतु अजूनही मॅच हातामध्ये आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या, ते वापसी करू शकतायत, तो विश्वास त्यांना निर्माण करून द्यावा लागेल। जशा चुका झाल्यात, मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत, पहिले 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धाबा खर्च केल्या होत्या, 3 गडी बाद, धावसंख्या 19, 18 मध्ये पाहिजेत 20 धाबा। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेतन म्हात्रे पुन्हा येत आहेत, एक्सप्रेस गोलंदाज आहे। पॉवर प्ले नंतर जे बंधन शिथिल झालंय, शिथिल झाल्यानंतर ही जबाबदारी त्याने उचलली, हे षटक फार महत्वाचं असेल। 18 मध्ये 20 ची आवश्यकता। सही कहा आपने संदीप, मुझे लगता है ये मैच जो है थाली के बैंगन की तरह हो गया है, कभी कभी गेंदबाजों की तरफ फिसल जाता है, कभी बल्लेबाजों की तरफ फिसल जाता है, लेकिन मजा जो है पूरा इस मैच का आनंद सभी यहाँ पे दर्शक बैठ के ले रहे हैं, फील्डर भी ले रहे हैं और हमारे दोनों अंपायर भी ले रहे हैं, दोनों कैमरामैन भी ले रहे हैं, सभी यहाँ पे इस मैच का आनंद लेते हुए। यस, अगदी बरोबर वक्तव्य आपण केलं। एक धाव तर मिळाली एका धाब्याच्या मदतीने, धावसंख्या 20, 17 मध्ये पाहिजेत आता 19, 17 चेंडू 19 ची गरज। दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इनसाइड आउटचा चांगला फटका बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलाय। तेजस चांगले फिल्डिंग करतायत, थ्रो करण्याआधी 2 धावा सहज होतात पूर्ण। धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धावा लागल्या जातात त्या 22, आता 17 धाब्यांची गरज आहे। 16 मध्ये पाहिजेत 17, 16 गेंदों में 17 रनों की दरकार है। 16 मध्ये पाहिजेत 17 धाबा। चांगली गोलंदाजी यावेळेला करावीच लागेल चेतन म्हात्रे या गोलंदाजाला। स्लॉक करण्याचा विचार, इथे शतरक्षक तैनात होता अंकित पवार, त्याच्या हातामध्ये झेल देऊन बॅटर रुपेश काटे होते बाद, विकेटचं पतन, 4था धक्का, 4 गडी बाद, धावसंख्या 22। डीजे सतीश दोन 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 22 धाबा। आता 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये पाहिजेत 17 धावा। 15 मध्ये 17 मॅच बनू शकतोय। गोलंदाजाने विकेट तर मिळवलंय, नवीन बॅटर आलेत स्वराज मडवी, स्ट्राइक इन कडे असतील आणि नॉन स्ट्राइक इन कडे आपण बघतोय खुशाल या खेळाडूला। स्वराज मडवीची विकेट सुद्धा फार महत्वपूर्ण असेल आणि त्याकरता प्रयत्न करावे लागतील, अन्यथा पूर्णतः इथे वर्चस्व दिसतंय सोनिका माता मालोडी टीमचं। फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने वळवलं चेंडूला, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव, धावसंख्या झाली आहे 23 धावा। 4 बॉल समाप्त झाले, 23 धावा श्री सोनिका माता मालोडी बी टीमच्या बनलेत। लक्ष अजूनही 16 या धावसंख्येचं, 14 बॉल मध्ये पाहिजे 16 धाबा। मॅच सोडला नाही, शेवटपर्यंत जिद्द बाळगली आहे। शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे, प्रयत्न करायला पाहिजे आणि ते प्रयत्न होत आहेत। 1 धाव मिळाली, सुदैवाने झेल टिपला नाही, थोडेसे दूर होते यष्टीरक्षक प्रणय म्हात्रे। धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावा लागल्या जातात त्या 24 धाबा। तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल, वापसी चांगली करावी लागेल, 15 धाबांची गरज आहे। 13 बॉल मध्ये 15 कठीण आहे अजूनही, कारण विश्वासाने बॅटिंग तर करावी लागेल, तसाच विश्वास निर्माण करत गोलंदाजी चांगली करावी लागेल। शेवटचा बॉल या षटकातील, हा चेंडू हवेत आहे, पाहूया काय घडलंय। 1 धाव पूर्ण करतात बॅटर,
एक धाव मिळाली. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना श्री सोनिका माता मालोडी बी टीमची धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 14 धाबा. आपण थेट वळूया टॉस कडे, ज्या ठिकाणी अजिमन शर्मा तिथे जुडले जातील. विनंती करतोय जगदीश मुकादम साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. स्वयंभू पायगाव विरुद्ध मॅच श्री सोनिका माता मालोडी ए या दोन संघादरम्यान होईल. कैसी रणनीति होगी इनके बल्लेबाजों को रोकने के लिए आपके पास? रणनीति अभी ग्राउंड में आपको दिखेगी. इन्होंने तो थैंक यू, इन्होंने तो बोल दिया कि रणनीति आपको ग्राउंड में देखने को मिलेगी. अब लगता है कि ये कोई गुप्त रणनीति होगी. आप इसका सामना कैसे करेंगे ये बताइए आप. बहुत बहुत धन्यवाद आपका. अच्छे से करेंगे मुकाबला. अब देखना होगा अगले मैच में कोई गुप्त रणनीति का मुकाबला कैसे करता है, ये देखना बहुत ही आवश्यक होगा. दोनों ही टीमों के कप्तान को बहुत बहुत बधाई अगले मैच के लिए. वळी आपण 12 मध्ये पाहिजेत आता 14 धाबाने. अशातच मितेश शिंगोटे हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. डॉट बॉल. विजय शेठ पाटील चषक 2023 मला आठवतोय ज्यावेळेस मालिकावीर हा किताब मिळाला आणि नायगाव पूर्वपट्टीमधील पहिला बाईकमॅन म्हणून त्या खेळाडूची चॉईस झाली, निवड झाली. मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याला मिळाला होता तो मितेश शिंगोटे गोलंदाजी मार्गावर. पुन्हा बीट केला बॅटरला. इम्पॅक्ट जरी इन लाईन असला तरी उंची पडणाऱ्या चेंडूची जास्त होती. उछाल अतिरिक्त था. 2 बॉल 14 धावांची गरज आहे. 10 गेंदों में 14 रनों की दरकार है श्री सोनिका माता मालोडी बी टीम को. अभी ज्यादा लक्ष्य नहीं है, पहुंच जाएंगे धीरे धीरे. मैंने आपको कहा था कि अगर लक्ष्य बड़ा होता तो कुछ असंभव दिखता, लेकिन लक्ष्य छोटा था इसलिए उसके नजदीक बहुत ही जल्दी पहुंचने वाले हैं. एज अँड टेकन. एका हाताने ते झेल टिपलाय. यष्टीरक्षक प्रणयने विकेटचं पतन झालंय. धक्क्या मागून धक्का दिला जातोय. आता म्हणू शकतो की वापस ही इथे पूर्णता केलेली आहे द ग्रेट मराठा जुचंद्रने. कारण स्थिती अशी निर्माण झालंय 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 14 ची गरज. स्वराज को कैच आउट किया प्रणय ने. अब मुझे लगता है एक हाथ से कैच पकड़ने में माहिर हैं प्रणय. अब लगता है ये सोच रहे हैं कि 2-3 कैच और ऐसे ही मेरे हाथ में आ जाए तो हम मैच जीत जाए. इनके मन की जो गुप्त भावनाएं हैं मैं यहाँ से स्पष्ट रूप पर देख सकता हूँ इनके भीतर की मनोकामनाएं. क्या बात है. अब तो हमारे जीवन शर्मा जी अंतर्यामी भी बन गए हैं. मुझे लगता है कि संदीप जी आपके साथ रह के अंतर्यामी का दूरदर्शी भी बनना पड़ेगा, क्योंकि दूर की जो दृष्टि है वो नजदीक लानी पड़ेगी. इसलिए प्रणय अभी भी यहाँ पे एक हाथ से इशारा करते हुए गेंदबाज को. कॅमेरामॅन बंटी त्या ठिकाणी सतर्क राहा. संपर्क केला जातोय तुम्हाला. पुढचा बॉल टाकण्याकरता सज्ज होत आहेत मितेश. क्रॉस बॅटने खेळायचं होतं बॅटरला. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत नाही. एकच धाब्यावर आता समाधान. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे. यावेळेला 26 वर नवीन बॅटरला विघ्नेश आलाय. विघ्नेश आता नॉन स्ट्राईक इन कडे गेलाय. कॅमेरामॅन त्या ठिकाणी तयारीत आहेत बंटी आणि धनंजय हे त्या ठिकाणी कॉलिंग करतात त्यांच्याकरता. अर्थातच महत्वाचं काम आहे आणि त्यामुळेच ते जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. पुढचा बॉल मितेशचा. चांगलं षटक घडतोय मितेश शिंगोटेचं. क्षेत्ररक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ देतात मितेशला. आता बॅटर कुशल 1 धाव पूर्ण करतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 27 धाबा. स्थिती काय आहे ते पुन्हा जाणून घेऊया. 7-12 झगडे जास्त होतात 7-12 वर. आता इथे धावसंख्या बनवण्याकरता झगडे होतील. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सही कहा आपने. 6 बॉल में 12 रन. चीते की फुर्ती और प्रणय की चुस्ती पर भरोसा रखिए. अभी मैच बाकी है.
अभी बॉलें भी बाकी हैं। गोलंदाज तयार मितेश. ओ ऑफ साइडला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडूला ऑन साइडला घेऊन काढला. मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. 6 मध्ये 6 पैसे. नुकताच रिप्ले बघितला आपण. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू जरूर टाकला परंतु तो टप्पा दाखवला गेला आणि त्या टप्प्यावर अगदी योग्य पद्धतीने तुटून पडतो. रन भी बाकी है और मैच जो है अभी थोड़ा मैच पैदा करने के लिए थोड़ा गेंदबाजों को थोड़ा सा जोर लगाना पड़ेगा ताकि बल्लेबाजों को रोका जा सके और मैच में थोड़ा सा रोमांच भी पैदा किया जा सके. बिल्कुल. 6 गेंदे 6 और 6 गेंदों में जीत के लिए 6 रनों की दरकार है. 6 मध्ये 6 पैसे. लवकरात लवकर मैच शुरू करा. डीबीएन लाइव अच्छा प्रदर्शन यहाँ पे कर रही है. उनके बारे में आपको क्या कुछ कहना चाहोगे? मैं जो यूट्यूब चैनल है हमारा. हूँ कि एक हमारे कैमरामैन देखिए दूसरे माले पे बैठकर बहुत ही चुस्ती के साथ जबरदस्त जो दृष्टि इस मैच में बनाए हुए हैं और इन्हीं की बदौलत आप अपने मोबाइल की स्क्रीन पर यूट्यूब पर ये मैच सीधा प्रसारण देख रहे हैं. इन्हें बहुत बहुत शुभकामनाएं. बहुत बहुत सभी खिलाड़ियों की तरफ से सभी दर्शकों की तरफ से मैं इनका हार्दिक धन्यवाद करता हूं कि आगे भी इस काम को जारी रखें और लोगों को रोमांच के लिए इस मैदान में लाएं और आपके जरिए ही लोग यहाँ पे आएंगे. सीधा प्रसारण करने के लिए बहुत बहुत आपका धन्यवाद. होत असेल बरोबर पायचीची अपील केल्यानंतर ही अपील स्वीकारले. 5 चेंडूंमध्ये 5 धाबांची गरज आहे. 5 मध्ये 5. डीजे हाई. मॅच बनवण्याचा प्रयत्न केला जातो तो अनिकेत भोमटी याच्याद्वारे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर 6 गडी बाद झालेत श्री सोनिका माता मालोडी बी टीमचे आणि त्यांची धाव संख्या आहे ती 34 धाबा. धाव संख्या 34. 5 मध्ये 5 धाबांची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत क्रमांक 8 वर. विशालला सुद्धा आपलं अस्तित्व दाखवावं लागेल कारण म्हणतात ना की स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की ह्याला मी घडवलंय. सही कहा आपने. इस विकेट के साथ मैच में वापसी करने की जो अभी इनकी कोशिश है वो इस 5 बॉल में भी जारी रहेगी. ये देखना अभी बाकी है कि क्या करते हैं 5 बॉल पे. 5 मध्ये 5 ची गरज असताना काही रणनीती आखली जाते. यष्टीरक्षक प्रणय म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. थर्डमॅन क्षेत्रामध्ये स्वप्नील मुकादम. त्याच्यानंतर आपण बघितलं तर स्क्वेअरिस थर्डमॅन रिझर्व मध्ये अंकित पवार. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेतन म्हात्रे आपल्याला बघायला मिळतात. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तेजस उंडरे आहेत. 5 मध्ये 5 धाबांची गरज आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धरम भोईर यांना तुम्ही बघतायत. तदनंतर अमित यादव दुधनाथ हे खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केले गेलेत. गणेश सटम यांना सुद्धा ऑन साइडला स्कोर लेग क्षेत्रामध्ये पाठवलं गेलंय. 5 मध्ये 5 ची गरज आहे. पाहूया पुढचा बॉल अनिकेतचा कसा असेल. ओ डाऊन द ग्राउंड चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये कळून काढला. एक धाव पूर्ण केली. फ्लंबल होतोय फिल्डर धरम भोईर. नंतर वापसी करतोय. एक धाव तर मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 35 वर. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 4 ची गरज. 4 में 4. 4 में 4. अभी देखिए इस पोजीशन ऐसी हो गई है जहां तो आप विकेट लीजिए जहां फिर रन को रोकिए और आपके पास कोई भी ऑप्शन नहीं है. एक तर विकेट मिळवावंच लागेल. विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा.
और बल्लेबाज ये ओह, ये तो जीत लिया अंपायर का 6 रन का इशारा। इसी के साथ इस मैच पर विजय प्राप्त करते हुए सोनिका माता मेलोडी की टीम, इन्हें बहुत बहुत बधाई। अंतिम गेंद पर इस मैच को ले गए जीतने के लिए विघ्नेश, मैन ऑफ द मैच विघ्नेश, जिनका प्रदर्शन हम आपको बताते हैं। 13 धावा बॅटिंग करताना त्याने बनवल्या 2 षटकारांच्या मदतीनं आणि 2 षटक टाकत त्यांनी 7 धावा देत 2 गडी बाद केले। सो विघ्नेश मडवी ठरलाय या मॅचचा हिरो। अगला मैच स्वयंभू पायगांव और सोनिका माता मालोड़ी की टीम एकदम तैयार हो जाए अगले मैच के लिए, ताकि समय जो है जितना